नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावात 3 नवीन कायद्यांचे स्वागत आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि विद्यार्थ्यांची एक संयुक्त रॅली आयोजित करण्यात आली होती। देशात आजपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत। हे 3 नवे कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे आहेत। संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत। जुन्या भारतीय दंड संहितामध्ये 511 कलमे होती, मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेत 358 कलमे आहेत। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात डिसेंबर 2023मध्ये संसदेने या नव्या कायद्यांना मंजुरी दिली होती। या नवीन कायद्यांमुळे जुन्या कायद्याच्या अन्यायकारक प्रक्रिया आणि गुंतागुंतीची दमनकारी प्रणाली बंद होण्याची अपेक्षा आहे। भारतीय दंड संहिता ही 1860मध्ये ब्रिटिशांनी भारतावर राज्य असताना तयार केली होती। यातील बहुतांश कलमांचा स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्त क्रांतिकारकांना तुरुंगात डांबण्यासाठी गैरवापर करण्यात आला। परकीय गोऱ्या राजवटी गेल्यानंतरही स्थानिक राजवटीनेही आपली सत्ता टिकवण्यासाठी ब्रिटिशांच्या याच कायद्यांचा आधार घेतला। मोदी सरकार आल्यानंतर भारतीय दंड संहितामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे आणि काही कलमे रद्द करण्यात आली आहेत। सरकारने म्हटले आहे की जुना कायदा सरकारने लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला होता, तर नवीन कायदा हा नागरिकांच्या फायद्यासाठी बनवलेला आहे। याचप्रमाणे हा कायदा राबवताना पोलिसांना त्यांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल करावे लागतील अशी अपेक्षा आहे। या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी नवीन कायद्यांचे समर्थन करणारे फलक हातात घेत घोषणा दिल्या। आज सकाळी 11 वाजता ही रॅली मसगा महाविद्यालय येथून सुरू झाली आणि एकत्मता चौक मोसंपूल मार्गे शहराची परिक्रमा करत रॅलीची सांगता करण्यात आली। या रॅलीचा मुख्य उद्देश हा होता की कायद्यांबद्दल जनजागृती करणे आणि त्यांचे महत्त्व पटवून देणे, तसेच रॅलीद्वारे समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करण्याचाही प्रयत्न आहे। विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। रॅलीचे आयोजन पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या पुढाकाराने मालेगाव कॅम्प, किल्ला व छावणी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली।